श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जनो, आज आपण साखी नंबर 133 विषके बिरवे घर किया, रहा सर्प लपटाय, ताते जियरही डर भया, जागत रैनी बिहाय। या साखीचा श्री सद्गुरू कबीर साहेबांनी दिलेला संकेत आपण पाहूया। सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की विषके बिरवे घर किया। समाजामध्ये अनेक जीव भयग्रस्त आहेत, चिंताग्रस्त, शोकग्रस्त आहेत। याचं कारण काय? साहेब म्हणतात विषके बिरवे घर किया। विष म्हणजे जहर, बुद्धी भ्रष्ट करणारी दृष्टी, याला विष म्हटलं आहे। अपवित्र अंतःकरण, की ज्या अंतःकरणामध्ये पवित्र भावना नाही। चंचल चित्त, कधीही स्थिर नाही। अस्थिर बुद्धी आणि बेभान अहंकार। अपवित्र अंतःकरण म्हणजे काहीही साठवून ठेवणारे, नुसतीच पवित्र भावना नाही, कधी पवित्र भावना, कधी अपवित्र भावना, काहीही साठवून ठेवणे, कधी प्रपंचविषयक म्हणजे स्वार्थ, मोह, धन संपत्ती, विद्या, कला, वैभव, विलासादी कल्पना साठवून ठेवणे, त्यासाठी जीवन जगणे, त्याचंच नेहमी स्मरण असणे। आणि कधी परमार्थविषयक म्हणजे भजन, पूजन, सत्संग, भक्ती, विरक्ती, अशा प्रकारे पूर्ण काळ अंतःकरणामध्ये जे स्मरण होत आहे ते विषारी स्मरण म्हणजे अपवित्र स्मरण, विषमय अंतःकरण। आणि अशांत मन म्हणजे कुठेच शांत न बसणारे, एकसारखे धावणारे, कितीतरी लहरी मनामध्ये उठतच राहतात। आत्मपरीक्षण करून पाहिले तर अनेक तरंग लहरीचे उठून एकसारखे मन धावत राहणारे प्रत्येक जीवाचे आहेत। अपवित्र अंतःकरण, अशांत मन आणि अस्थिर बुद्धी, स्थिर न बसणारी अनेक प्रकारचे निर्णय, एक निर्णय घेऊन निश्चयात्मक जीवन पद्धती न ठेवणारी किंवा सतत निर्णय बदलतच राहणारी जी बुद्धी आहे त्याचं नाव अस्थिर बुद्धी। आणि चंचल चित्त म्हणजे चित्तामध्ये अनेक प्रकारची वाटचाल करणारी प्रवृत्ती, एक मार्ग न पकडता अनेक वाटांनी चालणारे चित्त। आणि बेभान अहंकार, अहंकार असला की मनुष्य बेभान, गाफील होऊन जीवन जगण्याची जी पद्धत आहे, जिथे तिथे अहंकार, व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक जीवन
भौतिक, धार्मिक, आध्यात्मिक, परमार्थिक, निर्वासनिक अनेक जीवन व्यवहार आहेत. म्हणजे रूढी परंपरा म्हणेल ते व्यवहार, धर्म म्हणेल ते व्यवहार, समाज रूढी म्हणेल ते व्यवहार, असे अनेक प्रकारचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार हे जीव करत असतात. विषके, विस्मय म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये अपवित्र भावना आहेत, ज्या मनामध्ये नेहमी अशांतता आहे, ज्या बुद्धीमध्ये अस्थिरता आहेत, ज्या चित्तामध्ये चंचलता आहेत आणि जिथे बेभान अहंकार आहेत, अशा पद्धतीने जीवन जगणं म्हणजे विषमय जीवन जगणं आहे. विषारी, बोलताना जहर, खाताना जहर, संबंध ठेवताना जहर, व्यवहार करताना जहर, ध्येय धोरण आखताना, नाना प्रकारच्या साधना करताना अनेक प्रकारचे जे विषमय किंवा विषारी जे जहर आहेत, त्या जहरा समान प्रत्येक क्षणाला या जीवाचा व्यवहार आहेत. याला म्हटलंय कबीर साहेबांनी विषके म्हणजे इताय विष. जीवन जगताना चित्त चतुष्टय जे आहेत त्याद्वारे पंच ज्ञानेंद्रियांचे दृष्टीमध्ये पंचविषयाधिक भावनेंचे विष म्हणजे अपवित्र, अशांत, अस्थिर, चंचल आणि गाफील बेभान प्रवाहाची विषारी जीवन पद्धती पाहताना, खाताना, बोलताना, चालताना, बसताना, उठताना, सर्व प्रकारचे कामे करताना विषही विष, की ज्या विषयांनी संपूर्ण शरीरामध्ये, जीवनामध्ये विषाचा संचार असणारी जी जीवन पद्धती आहे, त्या पद्धतीमध्ये विषके बिरवे. बिरवे याचा अर्थ वृक्ष. वृक्ष दोन प्रकारचे आहे, एक संसार वृक्ष आणि एक ब्रह्मवृक्ष. संसार वृक्षाचा अर्थ आहे सांसारिक वासना, देहवासना, श्रम, उद्यम दिवस रात्र वाढतच आहे, त्यातच पूर्ण काळ जात आहेत बिरवे. आणि ब्रह्मवृक्ष याचा अर्थ आहे ब्रह्मवासना. व्रतवैकल्यादी साधनांचे कष्ट जन्मभर करीत असतात. तर यानुसार विषके बिरवे घरकिया. घरकियाचा अर्थ जीवनध्येय, भूमिका, उद्दिष्ट घेऊन एक एक क्षण जीवन जगत आहेत. विषके बिरवे घरकिया. कबीर साहेब म्हणतात की हा जो जीव आहे, या जीवांनी जी आपली जीवन राहटी आहे, जीवन पद्धती आहे, जीवन जगण्याचे जे क्षण आहे, ते क्षणच विषमय आहेत. विषकी बिरवे घर किया. याचं जे घर आहे, याची बैठक आहे, याची पद्धत आहे, याचं जीवनध्येय आहे, ते विषके बिरवे म्हणजे विषारी वृक्षावर, विषारी वृक्षाच्या खालीच याची जीवन पद्धती आहे. एखादं विषारी झाड आहेत, त्या झाडाखाली आपण आरामासाठी बसलो, झोपलो, तर तिथं निश्चिंत झोप येणारच नाही. कारण त्या झाडाचे पानही विषारी आहे, फुलंही विषारी आहे, फांद्याही विषारी आहे, पूर्ण झाड विषारी आहे. त्या प्रकारे पूर्ण जीवन विषमय आहेत. आणि या विषमय जीवनामध्ये हा जीव शांती शोधत आहे. त्यामुळे झालं काय, विषके बिरवे घरकिया राहा सर्प लपटाय. या झाडावर पंचाभिमान रूपी अहंकार लपेटून आहेत. अहंकार हा सर्प,
चिपकून आहेत, न सोडणारे आहेत. पंचाभिमान म्हणजे विश्वाभिमान, की जो स्थूल शरीर व त्या संबंधी वस्तू पदार्थाची अहंता घेऊन कर्मकांडामध्ये जीवन घालून जीवन जगणे. विश्वाभिमान, स्थूल शरीर याचा अभिमान आणि त्या संबंधी वस्तू प्राणी पदार्थांचा अभिमान घेऊन आयुष्यभर जीवन जगणे. तेजस अभिमान सूक्ष्म मन जे आहेत, या सूक्ष्म मनाद्वारे पंचविषयांचे आणि चतुष्टय रूप प्रभावांचे स्वप्न पाहणे, त्या प्रभावाच्या अध्यासाचे संस्कार बनवणे. तेजस अभिमान. प्राज्ञाभिमान म्हणजे स्वतः आपणाला ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मा ईश्वराचा अंश मानणे आणि योग समाधीद्वारे दर्शन साक्षात्कारासाठी आयुष्यभर जीवन वेचणे. प्रत्येक आत्मा अभिमानाचा अर्थ आहे सर्व ठिकाणी व्यापक आत्मा, चराचरामध्ये विश्वव्यापक ब्रह्म आहे, शक्ती आहे, याची अहंता घेऊन साक्षी दशेमध्ये राहिले. आणि निरंजन अभिमान आहे, तो सर्व हे ब्रह्मच आहेत, काही भूमिका साध्य करायची नाही आहे, अशी उन्मन दशा घेऊन राहिले. म्हणजे कर्मकांडामध्ये जागृत असणारे जीवांना विश्वाभिमान, स्वप्नाधिक उपासनेच्या मार्गाने जीवन काढणाऱ्यांना तेजस अभिमान आणि योगाधिक सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवन घालवणाऱ्यांना प्राज्ञाभिमान आणि साक्षी दशेमध्ये जीवन घालवणारा प्रत्येगात्मा अभिमान आणि उन्मन दशेमध्ये जीवन घालवणारे जे जीव आहे त्यांना निरंजन अभिमान आहे. पंच अभिमान रहा लपटाय. लपटायचा अर्थ चिपकून आहेत. पाचही अभिमान या जीवाला जीवन जगत असताना कधीही न सोडणारे आहेत. प्रत्येक क्षणाला ज्या ज्या प्रकारचं कर्म करतो त्या त्या प्रकारच्या कर्मामध्ये हे पाचही अभिमान किंवा त्यातील काही अभिमान या जीवाला चिपकून आहे. मग अहंता गुणे सर्वही वाया जाते आणि मुखे बोलिले ते ज्ञान व्यर्थ जाते. अहंता असली की पूर्ण जीवन बर्बाद होते. साहेब म्हणतात की विषके बिरवे घर किया रहा सर्प लपटाय. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला पंच अभिमानाला चिपकून हा जीव विषमय जीवन पद्धती आखून पूर्ण विषारी जीवन जगत आहे. त्यामुळे झालं काय की ताते जियरी डर भया. प्रत्येक क्षणाला विषमय जीवन जगण्याची पद्धत जरी या जीवाची असेल, विषय म्हणजे कळते ना, विषय म्हणजे विषारी, की जे बोलणं आहे, चालणं आहे, बसणं आहे, उठणं आहे, ध्येय धोरण आहे, साधना करणं आहे, अभ्यास करणं आहे, प्रचार प्रसार करणं आहे, यामध्ये विशेष विषय आहे. एकही गोष्ट अनेकांना हितकारक नाही, अहितकारक आहे. स्वतःला आणि दुसऱ्या जीवांना अहितकारक, पीडा देणारं, गुंगी आणणारं, घायल करणारं जे काही कृती आहे, कर्म आहे, कर्तृत्व आहे, व्यवहार आहे, उद्यम आहे, बोलचाल व्यवहार आहे, हा सर्व विषमय आहे. आणि त्या विषमय जीवन पद्धतीमध्ये पंचाभिमान चिकून असल्यामुळे ताते म्हणजे त्यामुळे जियरही डर भया. जियर म्हणजे जीव, डर म्हणजे भीती. त्यामुळे काय झालं
की चित्तचतुष्टयादी संस्कारित जीवन, पंचज्ञानेंद्रियादी भेददृष्टी, पंचविषयाधिक आसक्ती यामध्ये हा जीव भयग्रस्त झाला आहे. जिथे तिथे हा जीव भयमुक्त नाहीच, भयग्रस्त जीवन जगत आहे. नाना व्याधींनी, नाना मनोविकारांनी, नाना उपाधीचे झंझटींनी व्याधीग्रस्त, चिंताग्रस्त आणि भयग्रस्त होऊन पूर्ण जीवन घालवित आहेत. कारण ते क्षेत्रच विषारी आहे. अनेक लहरीचा, रूढी परंपरेचा, अनेक प्रकारचा विक्षिप्त भावनेचा अंतर्भाव या विषारी जीवनामध्ये आहे. मग तिथे हा जीव सुख, समाधान, शांती, स्थिरता कशी प्राप्त करणार? या जीवाला दुःखापासून निवृत्त कसे होता येणार? अनेक प्रकारचे संदेह आहे, अनुमान आहे, कल्पना आहे. यातून तो कसा भयमुक्त होणार? ताते जेरी डर भया. जे कर्म करू पाहतो त्या त्या कर्मामध्ये भय आहे, चिंता आहे, शोक आहे, संताप आहे. कसं होईल, का होईल, आपल्याला साथ कोण देईल, आपलं हित, आपलं संरक्षण कोण करेल? कोणी नाराज झालं नाही पाहिजे, कोणाला दुःख झालं नाही पाहिजे. घरचे दारचे सगळे जीव भगवान परमेश्वर आपल्यावर कृपा केली पाहिजे, यांनी आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे. हे जर आपल्यापासून दुरावले गेले तर आपलं कसं होईल? देवाचा कोप झाला, ईश्वराचा कोप झाला तर आपली दुर्धर अवस्था होईल. सत्संगत देणारे जे आईवडील, भाऊ बहीण आहेत, शेजारी पाजारी आहेत, समाजातील जे लोक आहेत, यांचा आपल्याविषयी दुराग्रह झाला, यांच्या भावना दुखावल्या तर आपलं कसं होईल? असं सतत प्रत्येक क्षणाला निश्चिंत जीवन जगण्याऐवजी चिंताग्रस्त, भयग्रस्त, शोकग्रस्त जीवन प्रत्येक क्षणाला हे जीव जगत आहे. तर अशा अंतर्भाव असणाऱ्या विषारी जीवनामध्ये ताते जियरी डरभया जागत रैनी विहाय, यासाठी तो जीवन जगत आहे. जागत म्हणजे जागत राहून, जागरण करून, जागृत, जागृत, सावधान, जागत. रैनी विहाय, रैनी म्हणजे रात्र, रात्रंदिवस हा जीव सतर्क, सावध राहून त्या ध्यासाची पूर्तीसाठी रात्रंदिवस व्यतीत करत आहेत. कोणत्या? विषारी जीवनांच्या पद्धतीमध्ये. कधीही सुख प्राप्त न होणारी जी पद्धत आहे, कधीही भयमुक्त, चिंतामुक्त, शोकमुक्त जीवन जगण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत न हाताळता जीवन जगण्याची पद्धती विषमयच आहेत. आणि त्यातून इच्छा आहे आपल्याला शांती मिळाली पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. अरे पत्नीशी बोलताना विष, मुलाशी बोलताना विष, मित्राशी बोलताना विष, गुरुशी बोलताना विष, प्रत्येक बोलताना विष, खातानाही विष, राहतानाही विष. असं रात्रंदिवस विषारी जीवन पद्धतीमध्ये हा जीव पूर्ण क्षण व्यतीत करत आहे. तर त्या दुःखमय असणाऱ्या विषयी जीवन पद्धतीमध्ये रात्रंदिवस एक एक क्षण बिहाय म्हणजे घालवीत आहेत, काढीत आहे, व्यतीत करीत आहे.
तिथं हा जीव भयमुक्त होण्याची कल्पना करत आहे. देवप्राप्तीची, सुखप्राप्तीची, मोक्षप्राप्तीची, शांतीप्राप्तीची, समाधान प्राप्तीची इच्छा करत आहेत. सद्गुरु कबीर साहेब म्हणतात की विषय के बिरवे घर किया रहा सर्प लपटाय, ताके जिरही डर भया जागत रैनी बियाय. या भीतीमधून, या चिंतेमधून कसं निघता येईल, दुःखमुक्त कसं होता येईल, यासाठी तो रात्रंदिवस धडपड करत आहे. परंतु पद्धत विषारित जीवनाची, तर ते जे स्थान आहे, ती पद्धत आहे, ती न सोडणारे म्हणजे विषारी नाशवान जीवन पद्धती न सोडणारे जे जीव आहेत, देहध्यास सोडून ज्ञानाध्यास, निजध्यास, स्वरूपध्यास न घेता जीव दुःखी जीवनातच अनेक काळ व्यतीत करत आहेत. अशा जीवाला कुठं सुख शांती मिळणार आहे, कुठं दुःख निवृत्ती होणार आहे. कोणतंही जीवन जगलं, कितीही धनसंपत्ती मिळवली आणि कितीही साधना केल्या, पण त्या साधना, धनसंपत्ती प्राप्त करताना त्यांची जी पद्धत विषारी आहे, त्या विषारी जीवन पद्धतींनी याला कधी सुख शांती प्राप्त होणार नाही. कधी हा जीव भयमुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त होणार नाही, असं श्री सद्गुरू कबीर साहेब या साखीमध्ये म्हणतात. एकंदरीत खानिजालाचे आणि वाणीजालाच्या वृक्षाच्या खाली बसून, म्हणजे खानिजालांच्या आणि वाणीजालांच्या भूमिकेनुसार जीवन जगून, घर बांधून, त्या अंतर्गत जीवन जगून विषारी जीवन पद्धतीमध्ये पंच अभिमान जागा ठेवणारे जीव भयग्रस्त आणि चिंताग्रस्त जीवन जगत आहेत. त्यांचे अधपतन, अकल्याण ठरलेलेच आहेत. पंचदेह ध्यासे पंच अभिमान, जीव रममान होय तेथे. तेथे दुःख रात्रंदिवस तयार होणार आहेत. सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की त्यातून बाहेर या. त्यामध्ये जोपर्यंत आपली जीवन पद्धती आहे, तिथपर्यंत तुमच्या कल्पनेत येणारं जे सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, स्थिर जीवन पद्धती आहे, मोक्ष आहे, देवप्राप्ती आहे, या गोष्टी कधीही घडणार नाहीत. विषारी वृक्षाच्या खाली रात्रंदिवस एक एक क्षण व्यतीत करणारे जे जीव आहेत, त्या जीवांना सद्गुरू कबीर साहेब या साखीमध्ये सावध करतायत की बाबो, जागे व्हा. अज्ञान अंधकारमय भूमिकेचा पलीकडे स्थिर शांत असणारी पारक भूमिका जी आहे, त्यावर स्थिर व्हा. क्षिप्रा भूमिकेच्या म्हणजे देहध्यासांनी, देहधर्मानुसार जीवन घालवण्याच्या पद्धतीतून बाहेर या. गतागत भूमिका म्हणजे सूक्ष्म संस्कारानुसार स्थूल कार्य करीत जीवन जगण्याची जी पद्धत आहे, त्यातून बाहेर या. सौलिष्टता भूमिकेचा अर्थ आहे स्थूल सूक्ष्म बीजरूप वासना टिकवून ठेवण्याची जी पद्धत आहे, त्यातून बाहेर या. सुलीन भूमिकेचा जो ज्ञानाचा अभाव जाणून साक्षीभाव ठेवून जीवन जगण्याची जी पद्धत आहे, त्यातून बाहेर या. आणि अभाव भूमिका जी आहे की काही सिद्ध करायचं नाही, सर्व ब्रह्ममयच आहे, अंतर्बाह्य मीच आहो, अशी जी निर्लिप्त भाव घेऊन जीवन जगण्याची पद्धत आहे, त्यातून बाहेर या. या क्षिप्रा, गतागत, सौलिष्टता, सुलीन आणि अभाव भूमिका घेऊन जे जीवन जगणारे जे जीव आहेत, त्यांना कबीर साहेब म्हणतात की बापरे, जागे व्हा, यातून बाहेर या. स्त्री, पुत्र, धन, परिवार उद्यमामध्ये
मोहग्रस्त होऊन आसक्ती घेऊन जगणारे जे जीव आहेत ते भयग्रस्त जीवन जगत आहेत आणि विशेषुक मानपान उपाधीचा वीट येऊन विरक्तीमुळे जीवन जगणारे जे जीव आहेत, विरक्तीमध्ये जे जीवन जगणारे जीव आहेत ते भयमुक्त जीवन जगत आहेत. यासाठी हितेच्छुक जीवांनी विषमय जीवन पद्धती ज्ञानांनी विवेकांनी बदलवून ज्ञानमय जीवन पद्धतींनी जीवन जगून अति सावध राहून जीवनाचे क्षण वेचले पाहिजे आणि संत सज्जनांच्या संगतीमध्ये जे जडचेतनांच्या गुणधर्मांची पारक दृष्टी ज्या जीवाजवळ आहेत, ज्या संत महात्म्याजवळ आहेत, त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जडचेतन भेद याची जाण करून घेऊन जी पद्धत आपल्या जीवनामध्ये अकल्याण साधणारी आहेत, विघातक आहेत, दुःख निर्माण करणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीपासून दूर झाले पाहिजे. अशा प्रकारे कबीर साहेब हितेच्छुक जिज्ञासू सारग्राही जीवांना संकेत देतात की बापहो, विषके बिरवे घर किया राहा सर्प लपटाय. आपली जी जीवन जगण्याची जी पद्धत आहे, तुमचं जे घर आहे राहायचं म्हणजे प्रत्यक्ष वेचण्याची जी पद्धत आहे ती पूर्ण विषारी आहे. कानाद्वारे ऐकणं विषारी आहे, मुखाद्वारे बोलणं विषारी आहे, डोळ्याद्वारे पाहणं विषारी आहे, जिभेद्वारे स्वाद घेणं विषारी आहे, नाकाद्वारे सुगंध दुर्गंध घेणं विषारी आहे. पूर्ण पंचज्ञानेंद्रियांद्वारे जी दृष्टी तुमच्या समोर आहे ती पूर्ण दृष्टी विषयमय आहे आणि चित्तचतुष्टयामध्ये ज्या ज्या कल्पना करतो त्या कल्पना विषारी आहेत. पूर्ण विषारी जीवन घेऊन आपण जे जीवन जगत आहोत, विषके बिरवे घर किया राहा सर्प लपटाय. त्यामुळे प्रत्येक क्षणाला जीवन जगताना, साधना करताना, सत्संग करताना, अभ्यास करताना पंचाभिमान चिपकून आहेत, लपेटून आहेत, त्याच्या दूर झालो पाहिजे. ताते जियरे डर भया अशा जीवन पद्धती असल्यामुळे पूर्ण जीव भयग्रस्त आहे, चिंताग्रस्त आहे, शोकग्रस्त आहे. असे जे जीवन जगणारे जे जीव आहे ते रात्रंदिवस जागृत रहिनी विहाय. रात्रंदिवस ईश्वरांची, भगवंताची, पुण्याची, स्वर्गाची, मोक्षाची, शांत जीवनाची कल्पना करून त्या प्राप्तीसाठी वीज घेऊन भटकत आहेत. अशा विषारी जीवन पद्धतीमध्ये सर्वस्व विनाश ठरलेलाच आहे. म्हणून या पद्धतीच्या बाहेर या, जीवन पद्धती बदलावा. काग गौन गती छोडी के हंस गौन चली आव. काग म्हणजे कावळा. कावळ्याची जी चंचल जीवन पद्धती आहे, घाणेरडी जीवन पद्धती आहे, ती पद्धती बदलून हंस गौन चली आव म्हणजे हंस गती, स्थिर शांत गती, धीर गंभीर गती जीवन जगताना हितेच्छुक जीवांनी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक क्षण गंभीर जीवन जगलो पाहिजे. मार्मिक वचन बोललो पाहिजे आणि दृष्टीमध्ये प्रेमभावना असली पाहिजे की जी ही जीवन राहटी आहे. हंस पक्षी जसा पाणी दुधाची भिन्नता, दूध आणि पाणी अलग अलग करून त्याचा निवाडा करून असार असलेलं पाणी
याचा त्याग करून फक्त दुधाचं सेवन करतो. त्या प्रकारे सार सार रस लीजिए सब असार को छोड़, यही विधी मानुष आजही परमार्थ को जोड. परमार्थमय सुखमय जीवन जर जगायचं असेल तर सार सार रस लीजिए. जीवन जगत असताना असाराचा त्याग करा आणि सार ग्रहण करा. सार ग्रहण करण्यासाठी सत्संगतीमध्ये भयमुक्त जीवन जगून आपल्या हिताच्याच गोष्टीचा स्वीकार करा. हिताच्या वचनाचा, हिताच्याच संबंधाचा, हिताच्याच उद्यमाचा, हिताच्याच व्यवहाराचा आसरा घ्या. सार सार रस लीजिए सब असार को छोड़. असार ज्या गोष्टी आहे, विघातक गोष्टी आहे, नको त्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी विचार विवेकाने सोडून द्या. सब असार को छोड़, यही विधी माणूस आजही. या पद्धतीनुसार अशी जर जीवन पद्धती असेल की हिताचं घ्यायचं, अहिताचं सोडायचं, सार असार या गोष्टीचा निरखपरख करून प्रत्येक क्षणाला जीवन जगलो तर यही विधी आज माणूस आजही सत्मार्ग को जोड. सत्मार्गाला म्हणजे स्थिरशांत जीवनाला, मोक्षापर्यंत पोचण्याचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्याला पूरक जीवन पद्धती जर तुम्हाला जगायची असेल तर विषमय जीवन पद्धतीचा त्याग करा. विषयांचे ध्यासे जग बांधिले, म्हणून लागले जन्म मृत्यू. या वचनांचा स्वीकार करून इच्छुक जीवांनी विषमय जीवन पद्धतीचा त्याग करून अमृतमय जीवन पद्धती आहे की जी जीवन पद्धती कल्याणास पूरक आहे, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताचं रक्षण करणारी जीवन पद्धती आहे, अशी प्रत्येक हितेच्छुक सारग्रह जीवांनी धीर गंभीर जीवन जगून संत सज्जनांचा विचार डोक्यात ठेवून पारखी संतांच्या संगतीमध्ये त्यांच्या उपदेशांचं अनुकरण करून आपल्या परमोच्च स्वस्वरूप स्थितीकडे वाटचाल करा, असं सद्गुरू कबीर साहेबांनी या साखीमध्ये संकेत दिलेला आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.